नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, ह्या वर्षाची म्हणजे मी आता इंग्लिश कॅलेंडर म्हणते आहे, तर ह्या वर्षाची इंग्लिश कॅलेंडर अनुसार म्हणजेच 2024 या वर्षाची येणारी अमावस्या जी आहे ती आहे सोमवती अमावस्या. ती लागणार आहे रविवारी उत्तर रात्री 4:01 आणि संपणार आहे सोमवारी उत्तर रात्री 3:56. तर बघा, सोमवती अमावस्येला खूप विशेष असं महत्त्व आहे. हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष मानला गेलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्ही कोहाळा बदली करून नवीन कोहाळ्याचं पूजन करून घरी लावू शकता. तो उद्या व्हिडिओ नक्की येईल. त्याचबरोबर घरातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी, इडापिडा, बाहेरची बाधा, नजर दोष काढण्यासाठी आणि वर्षभर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहावा म्हणून ही अमावस्या सगळ्यात महत्त्वाची आहे. आता बघा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अमावस्येच्या दिवशी आपण हळदीचे लेपन करायचे आहे. हळदमध्ये गोमूत्र, गंगाजल, अष्टगंध घालून तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामधील सगळे देव काढून स्वच्छ करून घ्यायचे आहेत. भले मग तुम्ही पंचामृताने स्वच्छ करा किंवा बेसन, लिंबू आणि दही, जसं मी इथं आता व्हिडिओमध्ये करत आहे तसं तुम्ही लावून प्रत्येक देवाची मूर्ती जी तुमच्याकडे देवघरामध्ये आहे किंवा खाली तुम्ही काही वस्त्र घातलं असेल देवघरामध्ये, ते सगळं काढून स्वच्छ पुसून घेऊन देवांना असं सगळं स्वच्छ करून परत व्यवस्थित देव स्वच्छ करून तुम्हाला परत देवघरामध्ये ठेवायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला सोमवारी त्याच्यानंतर फरशी तुम्हाला खडे मीठ, हळदी आणि गमूत्र टाकून ह्या दिवशी तुम्हाला लादी किंवा फरशी तुम्हाला पुसून घ्यायची आहे. घरातील जळमटं किंवा काही धूळ वगैरे असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांची दृष्ट काढून टाकायची आहे. बघा, आपल्या मुलांना कायमच दृष्ट लागत असते. ह्या काळामध्ये तर लोकांना बघवतच नाही, कोणाचंच चांगलं झालेलं बघवत नाही. मी तुम्हाला सांगते की लोक म्हणतात की आम्ही तुमचे चांगले मित्र आहोत किंवा शेजारी आहोत, पण असं काहीही नसतं. लोकांना आपलं चांगलं झालेलं बघवतच नाही. त्यामुळे तुम्ही पिवळी मोहरी घेऊन दृष्ट काढू शकता किंवा 2 वड्या कापराच्या घेऊन तुम्ही मुलांना समोर उभं करा की आणि कापूर त्यांच्या भोवती 7 खेपा, क्लॉकवाईज 7 खेपा, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो आणि उलटा फिरतो तसं 7 खेपा आणि डोक्यापासून पायापर्यंत 7 खेपा तुम्ही त्यांच्यावरून ती दृष्ट काढून तो कापूर तुम्हाला किंवा कापराची वडी जाळायची आहे आणि त्याचं जे काळं जे उरेल ते त्यांच्या तळपायाला लावायचं आहे. तसंच मोहरीचं तुम्हाला करायचं आहे, पण मोहरी तुम्ही बाहेर टाकून देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅस स्टोवची पूजा करायची आहे. तिथं हळदीने स्वस्तिक काढा. त्याच्या गॅसच्या जिथं भिंत असेल तिथंसुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढून तुम्हाला उदबत्ती आणि दिवा दाखवून घ्यायचा आहे. आता बघा, सोमवती अमावस्या ही पितरांसाठी समर्पित असते. या दिवशी पितरांची तुम्हाला सेवा करायची आहे. म्हणजे काय, तर तुम्ही पितरांचं तर्पण करू शकता या दिवशी. असं म्हटलं जातं की सोमवती अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी पितर पृथ्वी लोकावर येतात. त्यामुळे तुम्हाला ह्या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तो लावल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी तिथंच बसून दक्षिणेकडे तोंड करून पितृपीडा निवारण स्तोत्र हे 1 खेपा म्हणायचं आहे आणि पितरांना प्रार्थना करायची आहे. तर हे नक्की करा. हे अजिबात काही जरी झालं नाही ना तर हे करायला विसरू नका. आता सोमवारी संध्याकाळी 5 कापराच्या वड्या घ्या. मग त्या भीमसेनी कापूर असून दे किंवा नॉर्मल कापराच्या वड्या असून दे. 5 कापराच्या वड्या तुम्ही इथं मी जसं निरांजनमध्ये किंवा पंटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुमच्या उंबऱ्यावरती बरोबर 7 वाजता ते जाळायचं आहे. अशा 5 कापराच्या वड्या घ्या. अजिबात भीमसेनी कापूर पाहिजे असं नाही, नॉर्मल कापराच्या वड्या घेतल्यात तरी चालेल. पण दर अमावस्येला हा तुम्ही उपाय करून बघा किंवा दर रविवारी हा तुम्ही उपाय करून बघा. घरातील जी नेगेटिव्ह एनर्जी आहे ती नक्कीच बाहेर जाते आणि तुम्हाला त्याचा फायदा झालेला हा नक्कीच दिसतो. आता तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी कोहाळा जो जुना आहे तो बदलून नवीन कोहाळा आणून पूजन करून त्या दिवशी संध्याकाळी
तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सोमवती अमावस्या ह्या दिवशी असं म्हणतात की जर तुम्ही शिवलिंगावरती गंगाजल आणि थोडे काळे तीळ टाकून सोमवती अमावस्येच्या दिवशी अभिषेक केला तर पितृदोष हा कमी होतो. ह्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही चौमुखी दिवा करून त्यात तेल घालून एक छोटी कवडी घालून तुम्ही जर तो ईशान्य कोपऱ्यात किंवा तुमच्या देवघराच्या समोर जरी लावला तरी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप फायदा होतो. अगदी तुम्हाला जर चौमुखी दिवा लावायला जमला नाही तर तुम्ही नुसता साधा तुपाचा दिवा लावा, त्यात एक काडी केशर टाका आणि तो सुद्धा दिवा तुम्ही लावू शकता. ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे, त्यामुळे तुम्हाला जर या वर्षात काही दान करायला जमलं नाही तर तुम्ही ह्या दिवशी जे गरजू किंवा जे गोरगरीब आहे त्या व्यक्तींना तुम्ही दान करू शकता. मग भले तुम्ही तांदूळ, ब्लँकेट किंवा अशा काही वस्तू जे त्यांना गरजेचं आहे किंवा एक वेळचं जेवण तुम्ही होईल असं तुम्ही शिधा त्यांना दान करू शकता. बघा, अमावस्येच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे अगदी 10 रुपयाची वस्तू जरी तुम्ही दान केली तरी तुम्हाला त्याचं पुण्य हे मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. तर ह्या अमावस्येला ह्या गोष्टी करायला विसरू नका. आता शेवटची गोष्ट म्हणजे ह्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला बरोबर 12 वाजता तुमच्या टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये तुम्हाला प्लेन दही भाताची मूद करायची आहे आणि ती तुम्हाला ठेवायची आहे. तर ही तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायची आहे. आपल्या पितरांसाठी नमस्कार करायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे. बघा, वर्षभर जर तुमच्याकडून काही सेवा झाली नसेल पितरांची तर सोमवती अमावस्येच्या दिवशी हा दहीभात 12 वाजता नक्की ठेवा आणि बघा तुमचं पितृदोष हा कसा हळूहळू कमी होतो हे दर अमावस्येला तुम्ही करा आणि ह्याचा अनुभव घ्या. ह्या दिवशी जर तुम्हाला पितृदोष जर कमी व्हायचा असेल तर ह्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकता. तिथं दक्षिणेला तोंड करून दिवा लावून पिंपळाचा 7 किंवा 11 प्रदक्षिणा काढून तिथंसुद्धा तुम्ही पितृपीडा निवारण स्तोत्र हे म्हणू शकता. यांनी सुद्धा आपला पितृदोष हा नक्की कमी होतो. तर बघा, या वर्षाची म्हणजेच 2024 या वर्षाची शेवटची अमावस्या ती पण सोमवती अमावस्या आल्या कारणाने ह्या सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे बघा ताईंनो, ही 2024मधली सोमवती अमावस्या आहे, ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर वर्षभर तुम्हाला अगदीच काहीही करता आलं नाही तर ॲटलिस्ट या सोमवारी हे सगळे उपाय नक्की करा. हीच माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.